आता आपण CPC 1908 मधल्या अजून एका महत्त्वाच्या क्वेश्चनबद्दल डिस्कशन करणार आहोत. तो म्हणजे प्लीडिंग्स. त्याचे बेसिक रूल्स काय आहेत, त्याचे फंडामेंटल प्रिन्सिपल्स काय आहेत. तर ऑर्डर 6 रूल 1 ते 18 ऑफ CPC डील्स विथ बेसिक रूल्स ऑफ प्लीडिंग अँड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ प्लीडिंग. तर डेफिनेशन बघूयात प्लीडिंगची. प्लीडिंग शॉल मीन प्लेंट ऑर रिटन स्टेटमेंट. यानंतर बेसिक रूल्स काय आहेत ते बघूयात. बेसिक रूल्स ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ प्लीडिंग. पहिलं रूल आहे किंवा पहिलं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे ते म्हणजे प्लीडिंग शूड स्टेट फॅक्ट्स ओनली अँड नॉट लॉ. प्लीडिंगमध्ये फक्त फॅक्ट्स असावेत, लॉबद्दल किंवा लॉच्या तरतुदीबद्दल त्यामध्ये उल्लेख नसावा. सेकंड आहे द फॅक्ट्स स्टेटेड शूड बी मटेरियल फॅक्ट्स असावे. महत्त्वाचे तेवढेच फॅक्ट्स त्यामध्ये मेन्शन असावे. इमटेरियल फॅक्ट्स त्यामध्ये इग्नोर करावे. त्यानंतर आहे तिसरा पॉईंट, प्लीडिंग शूड नॉट स्टेट एव्हिडन्स. एव्हिडन्स त्यामध्ये लिहिता कामा नये प्लीडिंगमध्ये आपण. चौथा आहे द फॅक्ट शूड बी स्टेटेड इन अ कन्साईज फॉर्म. ब्रीफमध्ये किंवा शॉर्टमध्ये फॅक्ट्स असावेत, खूप असं लेंदी नको आहेत. पाचवा पॉईंट आहे एव्हरी प्लीडिंग शुड बी डिव्हायडेड इन टू पॅराग्राफ्स नंबर्ड कॉन्झिक्युटिव्हली. इच ॲलिगेशन ऑर ॲव्हरमेंट शुड बी स्टेटेड इन अ सेपरेट पॅराग्राफ. प्रत्येक प्लीडिंगमध्ये म्हणजे प्लेंट असो किंवा रिटर्न स्टेटमेंट असो, वादीचं म्हणणं असेल किंवा प्रतिवादीचं म्हणणं असेल, त्यांनी त्यांचं म्हणणं आहे ते प्लेंटमध्ये नमूद करत असताना पॅराग्राफ वाईज त्यांचं म्हणणं मांडायचं आहे. प्रत्येक पॅराग्राफला नंबर असावा आणि प्रत्येक जे ॲलिगेशन्स आहे, ॲव्हरमेंट्स आहेत, त्या सेपरेट पॅराग्राफमध्ये असाव्यात. त्यानंतर 6वं बेसिक रूल आहे डेट्स, टोटल्स अँड नंबर्स शुड बी रिटन इन फिगर्स ॲज वेल ॲज इन वर्ड्स. जिथे कुठेही डेट्स येतील, तारखा येतील किंवा एखाद्या याची टोटल येईल, बेरीज येईल, नंबर्स येतील, ते सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फिगरमध्ये तर लिहायच्या आहेत ॲज वेल ॲज शब्दामध्ये देखील लिहायच्या आहेत, वर्ड्समध्ये लिहायच्या आहेत. आता हे झाले आपण बेसिक रूल्स पाहिले जे 6 आहेत. प्लीडिंग शूड स्टेट फॅक्ट्स ओनली. द फॅक्ट्स स्टेटेड शूड बी मटेरियल फॅक्ट्स. प्लीडिंग शूड नॉट स्टेट द एव्हिडन्स. The fact should be stated in a concise form. Every pleading should be divided into paragraphs, numbered consecutively. Each allegation or averment should be stated in a separate paragraph. Dates, totals and numbers should be written in figures as well as in words. ह्या 6 बेसिक रूल्स व्यतिरिक्त इतरही काही महत्त्वाचे रूल्स आहेत जे ऑर्डर 6 रूल 3 ते 18 मध्ये नमूद केलेले आहेत ते बघूयात. फॉर्म्स इन अपेंडिक्स ए ऑर फॉर्म ऑफ लाईक कॅरेक्टर शॉल बी यूज्ड फॉर ऑल प्लीडिंग. अपेंडिक्स एमध्ये जो फॉर्मॅट दिला आहे तशा पद्धतीचं प्लीडिंग असावं. सेकंड, पर्टिक्युलर्स टू बी गिव्हन रिगार्डिंग फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन, ब्रीच ऑफ ट्रस्ट, विलफुल डिफॉल्ट ऑर अनड्यू इन्फ्लुएन्स इफ दे आर प्लीडेड इन द प्लीडिंग. म्हणजेच फ्रॉडबद्दल काही म्हणणं मांडायचं असेल किंवा मिसरिप्रेझेंटेशन झालं असं काही म्हणायचं असेल, ब्रीच ऑफ ट्रस्ट झाली असेल, विलफुल डिफॉल्ट झाला असेल किंवा अनड्यू इन्फ्लुएन्स झाला असेल तर तो केव्हा झाला, कुणी केला, कशा पद्धतीने केला याचे सगळे डिटेल्स व्यवस्थितरित्या नमूद असावेत प्लीडिंगमध्ये. अदर इम्पॉर्टंट रूल्समधला तिसरा रूल आहे कंडिशन प्रेसिडेंट. द परफॉर्मन्स ऑफ अ कंडिशन प्रेसिडेंट नीड नॉट बी प्लीडेड सिन्स इट इज इम्प्लाइड इन द प्लीडिंग. कंडिशन प्रेसिडेंटचा परफॉर्मन्स झाला आहे असं काही स्पेसिफिकली नमूद करायची गरज नाही आहे, परंतु नॉन परफॉर्मन्स ऑफ अ कंडिशन प्रेसिडेंट मस्ट बी स्पेसिफिकली अँड एक्सप्रेसली प्लीडेड. परफॉर्मन्स झाला आहे
हे नमूद करायची गरज नाही आहे, पण नॉन परफॉर्मन्स हे नमूद करणं आवश्यक आहे. नॉन परफॉर्मन्स ऑफ अ कंडिशन प्रेसिडेंट मस्ट बी स्पेसिफिकली अँड एक्सप्रेसली प्लेडेड. चौथा आहे डिपार्चर फ्रॉम प्लेडिंग. जनरली डिपार्चर फ्रॉम प्लेडिंग इज नॉट परमिसिबल अँड एक्सेप्ट बाय वे ऑफ अमेंडमेंट. No party can raise any ground of claim or contain any allegation of fact inconsistent with his previous pleading. म्हणजेच प्लीडिंगच्या बाहेरचं किंवा प्लीडिंगला कॉन्ट्ररी असणारं कोणत्याही प्रकारचं डिपार्चर किंवा कोणत्याही प्रकारचं स्टँड घेता येणार नाही आहे, वादी असो किंवा प्रतिवादी असो. जे प्लीडिंगमध्ये सांगितलं आहे त्यावरच रिलाय व्हावं लागेल, त्याला कॉन्ट्ररी गोष्ट करता येणार नाही आहे. त्यानंतर आहे पाचवा पॉईंट डिनायल ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. अ बेअर डिनायल ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट बाय द अपोजिट पार्टी will be constituted only as a denial of a factum of contract and not the legality or enforceability of such contract. त्यानंतर effect of a document to be stated. The contents of any document are material if it shall be sufficient in any pleading to state the effect thereof as briefly as possible, unless precise words of a document or its part are material. त्यानंतर पुढचा रूल बघूयात. मलाइस नॉलेज etc. Whenever malice, fraudulent intention, knowledge or other condition of a mind of a person is material, it shall be sufficient to allege the same as a fact without setting out circumstances. Circumstances द्यायची गरज नाही आहे, फक्त फॅक्ट्स नमूद केले तरी चालेल. त्यानंतरचा आठवा पॉईंट आहे प्रिझम्पशन ऑफ लॉ. Facts which the law presumes in favor of a party or as to which the burden of proof lies upon the other side need not be pleaded. नववा आहे pleading to be signed by the party or one of the party or his pleader or in case of a good cause by other person duly authorized by him. सही असावी प्लीडिंगवर प्लेंटवर किंवा रिटर्न स्टेटमेंटवर. त्यानंतर ॲड्रेस फॉर अ सर्व्हिस ऑफ नोटीस. A party to suit supply his address. In every pleading when filed by a party shall be accompanied by a statement regarding address of a party. The address provided shall be called a registered address of the party. प्लीडिंगच्या वेळेला दोन्ही पार्टीजनी नोटीस सर्व होण्यासाठी ॲड्रेस प्रोव्हाइड करणं आवश्यक आहे. त्यानंतर बघूया आपण बघितलं की बेसिक रूल्स किंवा फंडामेंटल प्रिन्सिपल्स काय आहेत प्लीडिंगचे 6 पाहिले. ऑदर इम्पॉर्टंट रूल्स पाहिले आपण. त्यानंतर आता बघूयात की व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग ऑर्डर 6 रूल 15. तर व्हेरिफिकेशन संबंधित काय तरतूद आहे ते दिली आहे रूल 15मध्ये ऑर्डर 6च्या. एव्हरी प्लीडिंग शॉल बी व्हेरीफाईड ॲट फूट बाय द पार्टी ऑर बाय वन ऑफ द पार्टीज ऑर अदर पर्सन हू इज ॲक्वेंटेड विथ द फॅक्ट्स ऑफ द केस. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे त्यातलाच द पर्सन व्हेरीफाईंग शॉल स्पेसिफाय बाय रेफरन्स टू द नंबर्ड पॅराग्राफ्स ऑफ द प्लीडिंग व्हॉट ही व्हेरीफाईज of his own knowledge and what he verifies upon information received and believed to be true. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे त्यातलाच द व्हेरिफिकेशन शॉल बी साइन्ड बाय द पर्सन मेकिंग इट अँड शॉल स्टेट द डेट ऑन विच अँड द प्लेस ॲट विच इट वॉज साइन्ड. प्लीडिंगमध्ये शेवटी एक पॅरा असतो की वर जे नमूद केलं आहे ते माझ्या माहितीप्रमाणे सर्व बरोबर आहे, ते मला वाचून दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यामधील सर्व मजकूर हा खरा आहे, बरोबर आहे आणि त्याच्या खाली पार्टीची सही घेतली जाते. तर यालाच आपण व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग म्हणतो. प्रत्येक प्लेंटमध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंटमध्ये या गोष्टी असतात. ऑर्डर 6 रूल 15मध्ये दिलं आहे. आणि ॲफिडेविट द पर्सन व्हेरीफाईंग द प्लीडिंग शॉल ऑल्सो फर्निश अन ॲफिडेविट इन सपोर्ट ऑफ हिज प्लीडिंग. दाव्याचं अफिडेविट आपण त्याला म्हणतो, मॅन्डेटरी आहे, हेच सांगितलं आहे रूल 15मध्ये.
आता बघूयात की ऑब्जेक्ट काय आहे व्हेरिफिकेशनचा. तर ऑब्जेक्ट काय आहे बघूयात. टू फिक्स अपॉन द पार्टी व्हेरीफाईंग ऑर ऑन हुज बिहाफ अ व्हेरिफिकेशन इज मेड द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अ स्टेटमेंट दॅट इट कंटेन्स अँड टू प्रिव्हेंट डिस्प्यूट ॲज टू वेदर सूट इज इन्स्टिट्यूटेड विथ नॉलेज ऑफ अ पार्टी हू साईन्स. म्हणजे पार्टी ज्या वेळेला व्हेरीफाय करत असते की वरील जो मजकूर आहे प्लेंटमध्ये नमूद केलेला तो त्या पार्टीच्या नॉलेजप्रमाणे खरा आहे, बरोबर आहे, अशा वेळेला पार्टी एक प्रकारची जबाबदारी घेत असते. त्यांनी त्याच्या त्या प्लेंटमध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंटमध्ये काय प्लीड केलं आहे त्याची. आणि एखादा प्लेंटबद्दलचा किंवा रिटर्न स्टेटमेंटबद्दलचा डिस्प्यूट असेल की एखाद्या पार्टीला असं म्हणायचं असेल की हे माझ्या नॉलेजनुसार ॲड करण्यात आलेलं नाही आहे प्लेंटमध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंटमध्ये, तर या गोष्टी टाळण्यासाठी व्हेरिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघूयात आपण डिफेक्ट इज ॲन इरेग्युलॅरिटी. अ डिफेक्ट इन द मॅटर ऑफ सायनिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग इज मेअरली ॲन इरेग्युलॅरिटी अँड कॅन बी करेक्टेड at a later stage with the leave of the court, and a suit cannot be dismissed on the ground of a defect or irregularity in signing or a verification of a plaint or written statement. म्हणजेच काय सांगितलं आहे की सायनिंग किंवा व्हेरिफिकेशनमध्ये एखादी इरेग्युलॅरिटी झाली असेल तर अशी इरेग्युलॅरिटी कोर्टाच्या परवानगीने नंतर करेक्ट केली जाऊ शकते आणि या ग्राउंडवर सूट डिसमिस होत नसतो. हेच दिलेलं आहे प्रोव्हिजन यामध्ये. आपण आत्ता बघितलं की व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग त्याचे ऑब्जेक्ट काय आहे व्हेरिफिकेशनचे आणि डिफेक्ट इज ॲन इरेग्युलॅरिटी. त्यानंतर आपण बघूयात की स्ट्रायकिंग आउट प्लीडिंग. ऑर्डर 6 रूल 16 स्ट्रायकिंग आउट प्लीडिंग. द कोर्ट मे ॲट एनी स्टेज ऑफ द suit or proceeding order to be struck out or amended any matter in any pleading which is unnecessary, scandalous, frivolous or vexatious किंवा which may tend to prejudice, embarrasses or delay the fair trial of the suit किंवा which abuse of the process of the court. काय म्हटलं आहे ऑर्डर 6 रूल 16मध्ये. कोर्ट मे ॲट एनी स्टेज ऑफ द प्रोसिडिंग ऑर्डर टू बी स्ट्रक आउट ऑर अमेंडेड एनी मॅटर इन एनी प्लीडिंग. स्ट्रक आउट करेल विच इज अननेसेसरी, स्कॅन्डलस, फ्रिव्हलस ऑर वेक्सेशियस किंवा विच मे टेंड टू प्रेजुडाइज, एम्बॅरेसेस ऑर डिले द फेअर ट्रायल ऑफ द सूट किंवा विच इज अब्यूस ऑफ द प्रोसेस ऑफ द कोर्ट. ह्या 3 गोष्टी असतील तर कोर्ट स्ट्राईकआउट करेल किंवा अमेंड करण्याची ऑर्डर देईल. आता प्रिन्सिपल काय आहे. जनरली अ कोर्ट डज नॉट ॲडवाइज पार्टीज ॲज टू हाऊ दे शुड ड्राफ्ट देअर प्लीडिंग, बट दिस इज अ सब्जेक्ट टू द rider that the parties do not offend the rules of pleading by making amendments or introducing pleas which are unnecessary, which may tend to prejudice, embarrass or delay fair trial. In such case, the court will interfere. This power, however, must be exercised by the court sparingly and with extreme care, caution and circumspection. तर अशा रीतीने आपण प्लीडिंगचे बेसिक रूल्स पाहिले, फंडामेंटल प्रिन्सिपल पाहिले, अदर इम्पॉर्टंट रूल्स पाहिले ऑर्डर 6 रूल 3 ते 18मध्ये जे दिलेत. त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ प्लीडिंग पाहिलं, ऑब्जेक्ट ऑफ व्हेरिफिकेशन पाहिलं, डिफेक्ट इज ॲन इरेग्युलॅरिटी आहे, स्ट्रायकिंग आउट प्लीडिंग आहे आणि त्यानंतर प्रिन्सिपल या ठिकाणी आपण बघितले. त्यानंतर बघूयात आपण की ऑर्डर 6 रूल 17 आणि 18 अमेंडमेंट ऑफ द प्लीडिंग शी संबंधित आपण तरतुदी बघूयात. त्यासाठी आधी बघूयात ऑर्डर 6 रूल 1 काय सांगतोय. ऑर्डर 6 रूल 1 सेज दॅट प्लीडिंग शॉल मीन प्लेंट ऑर रिटन स्टेटमेंट.
तर बऱ्याचशा वेळेला काय होतं, प्लेंटमध्ये किंवा रिटर्न स्टेटमेंटमध्ये पार्टीजला काही महत्त्वाच्या गोष्टी ॲड करायच्या राहिलेल्या असतात किंवा काही एरर्स झालेल्या असतात. तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टाच्या परवानगीने ती प्लेंट अमेंड करता येऊ शकते. तर त्याच्याशी रिलेटेडच तरतुदी आता आपण बघणार आहोत. ऑर्डर 6 रूल 17 अँड 18 अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग. फॉलोइंग आर द इसेन्शियल रूल्स रिगार्डिंग अमेंडमेंट ऑफ द प्लीडिंग. पहिला त्याचा रूल आहे डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द कोर्ट. ऑर्डर 6 रूल 17 कन्फर्स वाइड discretionary powers on a court to allow either party to alter or amend his pleading. कोर्टाचे डिस्क्रिशनरी पॉवर आहेत अमेंडमेंट करू देणं किंवा ते नाकारणं. त्यानंतर सेकंड आहे ॲट एनी स्टेज ऑफ द प्रोसिडिंग. लीव टू अमेंड मे बी ग्रँटेड ॲट एनी स्टेज ऑफ द प्रोसिडिंग. सच अमेंडमेंट applications are not governed by any law of limitation. आता हे अमेंडमेंट करण्यासाठीचा अर्ज पार्टीज केव्हा देऊ शकतात, तर ॲट एनी स्टेज ऑफ द प्रोसिडिंग कोर्ट ते मंजूर करू शकते. आणि अशा अमेंडमेंटच्या ॲप्लिकेशन्सला लिमिटेशन जो कायदा आहे लॉ ऑफ लिमिटेशन तो लागू होत नाही. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे जो आपण याआधी पाहिलाच आहे, नो लिमिटेशन पिरियड इज प्रिस्क्राईब्ड अंडर CPC और अंडर लिमिटेशन ॲक्ट. आता हू मे अप्लाय, कोण अप्लाय करू शकतं अमेंडमेंटसाठी? एदर पार्टी मे अप्लाय फॉर अमेंडमेंट ऑफ हिज प्लीडिंग दॅट इज प्लेंट और WS. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ऑल सच अमेंडमेंट शॉल बी अलाउड विच आर नेसेसरी फॉर डिटर्मिनेशन ऑफ द रियल कॉन्ट्रोवर्सीज ऑफ प्लीडिंग. शॉल बी अलाउड म्हटलेलं आहे, बंधनकारक आहे. which are necessary for determination of the real controversies of pleading. त्यानंतर 6वा पॉईंट आहे लीव टू अमेंड व्हेन ग्रँटेड टू एनेबल द रियल क्वेश्चन्स इन इश्यू बिटवीन द पार्टीज टू बी रेज्ड इन द प्लीडिंग वेअर द अमेंडमेंट विल ऑकेजन नो इंजुरी टू द अपोजिट पार्टी और इनजस्टिस. अपोजिट पार्टीला कोणत्याही प्रकारचे इनजस्टिस होणार नाही, कोणत्याही प्रकारची इंजुरी पोहोचणार नाही. अशा सर्कमस्टन्सेसमध्ये लीव टू अमेंड हे ग्रँट केली जाऊ शकते. त्यानंतर कोर्टाने जर रिफ्युजल केलं, अमेंडमेंटचं ऑर्डर नामंजूर जर कोर्टाने केली, रिफ्युजल टू लीव टू अमेंड, तर काय होतं ते बघूयात. वेअर द अमेंडमेंट इज नॉट नेसेसरी फॉर द पर्पज ऑफ डिटरमाइनिंग द रियल क्वेश्चन्स इन कॉन्ट्रोवर्सी बिटवीन द पार्टीज, इफ इट इंट्रोड्युसेस अ टोटली डिफरंट न्यू and inconsistent case which affect a fundamental character of the suit or defense. तर अशा परिस्थितीमध्ये लीव टू अमेंडचं जे ॲप्लिकेशन असेल ते रिफ्यूज होईल. 2 सर्कमस्टन्सेस आहेत की पहिलं वेअर द अमेंडमेंट इज नॉट नेसेसरी फॉर द पर्पज ऑफ डिटरमाइनिंग द रियल क्वेश्चन्स इन कॉन्ट्रोवर्सी बिटवीन द पार्टीज, अमेंडमेंटचीच आवश्यकता नाही आहे. आणि सेकंड नंबरचं टोटली डिफरंट अमेंडमेंटद्वारे टोटली डिफरंट स्टँड घेतलेला आहे पार्टीजनी. इनकन्सिस्टंट झाली आहे केसमध्ये प्लीडिंगमध्ये ऑलरेडी वेगळंच काही सांगितलेलं आहे आणि अमेंडमेंट अगदी त्याच्यापेक्षा एकदम कॉन्ट्ररी पद्धतीची अमेंडमेंटचा अर्ज आहे. अशा सर्कमस्टन्सेसमध्ये कोर्ट रिफ्यूज करेल लीव टू अमेंड. त्यानंतर 8वा पॉईंट बघूयात, नो ॲप्लिकेशन फॉर अमेंडमेंट शॅल बी अलाउड आफ्टर द कमेन्समेंट ऑफ ट्रायल. ट्रायल कमेन्समेंट झाल्याच्या नंतर अमेंडमेंटचं जे ॲप्लिकेशन असेल तर ते कोर्ट अलाउड करणार नाही, एक्सेप्ट, त्याला एक्सेप्शन आहे, इफ द कोर्ट कम्स टू द कन्क्लुजन दॅट इन स्पाईट ऑफ अ ड्यू डिलिजन्स द पार्टी कुड नॉट हॅव रेज द मॅटर बिफोर द कमेन्समेंट ऑफ ट्रायल. इट इज द रिस्ट्रिक्शन्स ऑन द डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द कोर्ट. कोर्टाला अमेंडमेंटचं ॲप्लिकेशन मंजूर करण्याचे डिस्क्रिशनरी पॉवर आहेत, परंतु त्याचबरोबर असं देखील रूल सांगतो की नो ॲप्लिकेशन फॉर अमेंडमेंट शॉल बी अलाउड आफ्टर द कमेन्समेंट ऑफ अ ट्रायल. ट्रायल कमेन्समेंट झाल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचा अमेंडमेंटचा अर्ज देता येत नाही किंवा दिला तरी तो कोर्ट मंजूर करणार नाही. परंतु त्याला काही एक्सेप्शन आहेत की कोर्टाला जेव्हा वाटेल की पार्टीज इन स्पाईट ऑफ ड्यू डिलिजन्स
could not have raised the matter before commencement of a trial. पार्टीजनी पुरेशी काळजी घेऊनसुद्धा पार्टीला ट्रायलच्या कमेन्समेंट होण्यापूर्वी अशा प्रकारचा अमेंडमेंटचा अर्ज देता आलेला नाही आहे वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेसमुळं. तर हे एक आपण रिस्ट्रिक्शन पाहिलं. त्यानंतर आता अमेंडमेंटची ऑर्डर कोर्टाने केली आहे, लिव्ह टू अमेंडमेंट कोर्टाने ग्रँट केली आहे. तर फेलियर टू अमेंड आफ्टर दी ऑर्डर, पण पार्टीज फेल ठरली आहे अमेंड करण्यासाठी, प्लेंड असेल किंवा रिटर्न स्टेटमेंट असेल, तर अशा सर्कमस्टन्सेसमध्ये काय होतं ते बघूयात. फेलियर टू अमेंड आफ्टर दी ऑर्डर. Party has obtained an order for leave to amend and does not amend his pleading accordingly within the time fixed in order. एकतर त्या ऑर्डरमध्ये फिक्स केलेल्या टायमिंगमध्ये अमेंडमेंट करायला फेल ठरली आहे पार्टी, किंवा इफ नो टाईम इज फिक्स्ड, ऑर्डरमध्ये तसा टाईम फिक्स केलेला नाही आहे, तर अशा सर्कमस्टन्सेसमध्ये 14 दिवस आहे फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर. तर अशा विहित मुदतीमध्ये दिलेल्या वेळेमध्ये पार्टीजनी जर अमेंडमेंट कॅरी आउट केली नाही, तर ही शॅल नॉट बी परमिटेड टू अमेंड आफ्टर द एक्सपायरेशन ऑफ अ सच लिमिटेड टाईम फिक्स्ड इन ऑर्डर or within such 14 days unless the time is extended by court. तर अशा प्रकारे आपण अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग पाहिलं, ऑर्डर 6, रूल 17 अँड रूल 18. डिस्क्रिशनरी पॉवर आहेत, कोणत्याही प्रकारचा लिमिटेशन पिरियड लागू होत नाही अमेंडमेंटसाठी. दोन्हीपैकी कोणतीही पार्टी अप्लाय करू शकते अमेंडमेंटसाठी. त्यानंतर ट्रायल सुरू झाल्याच्या नंतर अमेंडमेंटचा जो अर्ज आहे तो मंजूर होणार नाही, परंतु त्यालाही काही एक्सेप्शन आहे की पार्टीजनी ड्यू डिलिजन्समध्ये असूनसुद्धा पार्टीज करू शकल्या नाही दाखल ॲप्लिकेशन. आणि फेलियर टू अमेंड्स आफ्टर दी ऑर्डर, ऑर्डरमध्ये फिक्स केलेल्या टायमिंगमध्ये किंवा 14 दिवसांच्या विहित मुदतीमध्ये जर कोर्टाने दिलेल्या विहित मुदतीमध्ये जर पार्टीजनी जर अमेंडमेंट कॅरीड आऊट केली नाही, तर अशा सर्कमस्टान्सेसमध्ये पार्टीजला ती अमेंडमेंट आहे ती कॅरीड आऊट करायची परवानगी मिळणार नाही आहे. पण कोर्टाला डिस्क्रिशनरी पॉवर आहेत तो जो ती जी मुदत आहे ती वाढवून देण्यासाठीची. तर अशा पद्धतीने आपण प्लेंट आणि रिटर्न स्टेटमेंट म्हणजेच प्लीडिंगबद्दलच्या महत्त्वाच्या तरतुदी पाहिल्यात. थँक्यू.